ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु। तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या मालिकेतील 86वा वर्ग या वर्गात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मागच्या वर्गात आपण जी काही चर्चा केली तिचा थोडासा एक आढावा घेऊन मग पुढे जाऊया। मागच्या वर्गामध्ये आपण जी चर्चा केली सगळ्यात पहिले तर भगवान श्रीरामकृष्ण यांच्या भगवान श्रीरामकृष्ण एक दोन मुद्दे फार महत्त्वाची पण चर्चा केली होती। सगळ्यात पहिला म्हणजे की ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा इतर सर्व धर्माची साधना भगवान श्रीरामकृष्णांनी का केली, तर अनंत भावमय अनंत रूपिणी अशा जगन्मातेला नाना भावांनी व नाना रूपामध्ये बघावे अशी त्यांची इच्छा होती। किंवा भगवान श्रीरामकृष्णांच्या शब्दात सांगावे तर समुद्र तीरी जो राहणारा असतो, जे राहणारे असतात, तर समुद्राच्या गर्भामध्ये किती रत्न आहेत हे बघण्याची त्यांची इच्छा असते। म्हणून भगवान श्रीरामकृष्णांनी विभिन्न धर्मांची पंथांची साधना केली। हे त्यांचं स्वतःचं उत्तर, याचं आपण सखोल चिंतन केलं होतं। त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांची जननी चंद्रामणी देवी या दक्षिणेश्वरी राहायला येतात याची सुद्धा आपण चर्चा केली होती। हा थोडासा आपल्याला मुद्दा एक वेगळा वाटतो की अचानकच तिथे असं अद्वैत साधनेमध्ये भगवान श्रीरामकृष्णांची आई कुठे आली, तर ते काळ निरूपण करण्याकरता तसं लीला प्रसंगकारणी केलं होतं, आपण ते बघितलं। आणि ठाकूरांच्या आईचा निर्लोभपणा याची सुद्धा आपण सखोल चर्चा केली होती। आणि विशेष करून की जीवन त्यांचं इतकं ईश्वर केंद्रित होतं त्यांचं आणि क्षुदिरामांचं सुद्धा, की जीवनामध्ये ते सात्विकता, ती त्यागवृत्ती आणि ज्याला म्हणतो की सांसारिक प्रलोभनापासून पूर्णपणे दूर असं त्यांचं ते जीवन होतं। आणि म्हणून त्यांनी सहज आलेल्या प्रलोभनाला फेटाळून लावलं, याची पण चर्चा केली होती। त्यानंतर हलधारींचं काम सोडणं आणि अक्षयचं त्यांच्या जागी येणं
या गोष्टी आपण फक्त घेतल्या होत्या भगवान श्रीरामकृष्णांच्या अद्वैत साधनेचा काल निरूपण करण्याकरता. आपण जर तसं बघितलं तर 1865च्या शेवटी साधारणपणे भगवान श्रीरामकृष्ण प्रस्तुत झाले होते अद्वैत साधनेकरता. आणि सगळ्यात शेवटी आणि अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा याची पण चर्चा केली होती की भावसमाधी लाभल्यानंतर सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांचं मन हे निर्विकल्प समाधीकडे का गेलं. थोडी चर्चा याची करून मग पुढे जाऊया. भावसमाधी त्यात काय होत असतं की मी आणि माझे ईश्वर, आणि मी आणि माझे ईश्वर असं म्हटल्यानंतर मग दास्य, सख्य, वात्सल्य, मधुर, शांत कोणत्याही एका भावाने साधक किंवा भक्त आपल्या इष्टाची त्याच्यावरती प्रेम करत असतो, त्याची भक्ती करत असतो. असो तर ईश्वर म्हणजे हे सगळं खटाटोप केल्यानंतर सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांना ईश्वरप्राप्ती झाली होती, तरी सुद्धा त्यांनी त्यांचं मन हे भावसमाधी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यांचं मन कशाला ते भावातीत किंवा निर्गुण निराकार निर्विकल्प समाधीकडे त्यांचं मन गेलं. तर याची चर्चा आपण सखोल केली होती आणि त्यात एकच निष्कर्ष आपल्याला मिळतं की भगवान श्रीरामकृष्ण हे स्वतःचे इच्छेने काहीही करत नव्हते. सर्व गोष्टींकरता ते संपूर्णपणे आपल्या आईवर म्हणजे जगन्मातेवर ते पूर्णपणे निर्भर होते. आई जसं चालवेल तसं चालायचं, आई जसं नाचवेल तसं नाचायचं, आणि या पूर्णपणे त्या आपल्या आईच्या इच्छेवरती ते अवलंबून होते. आणि त्यांना हे लक्षात आलं होतं आपल्या या 12 वर्षाच्या किंवा 11 वर्षाच्या प्रथम 11 वर्षाच्या दीर्घ तपस्येनंतर साधनेनंतर की जगन्माता त्यांच्या शरीराला मनाला केंद्रबिंदू करून एक काहीतरी अभूतपूर्व अदृष्टपूर्व आणि अभिनव असा आदर्श घडू इच्छित आहेत. हे 2 शब्द याची पण चर्चा केली होती, लक्षात असेल, स्मरणात असेल आपल्याला. अदृष्टपूर्व म्हणजे की असं एक आदर्श जो आधी कधी बघितला गेलेला नाही, आणि अभिनव का तर याच्या आधी तसा तो म्हणजे कधी झाला नाही. याच्या आधी सुद्धा अवतार झाले, पण प्रभू रामचंद्र हे सतयुग करता जे काही आदर्शाची आवश्यकता होती ते त्यांनी स्थापित केलं. द्वापर युगमध्ये भगवान श्रीकृष्णांनी आदर्श स्थापित केलं, आणि कलियुगामध्ये आता भगवान श्रीरामकृष्णांनी ते आदर्श अदृष्टपूर्व पद कधी कधी झालेलं नाही, अभिनव का आधींच्या सगळ्या अवतारांपेक्षा ते भिन्न असल्यामुळे त्याला अभिनव असं लीला प्रसंगकार शारदानंदजी महाराजांनी त्याला ते 2 शब्द असे त्यांनी वापरलेत. तर इथे आपण येऊन थांबलो होतो की भगवान श्रीरामकृष्ण हे आईच्या इच्छेनुसारच सर्व काही करत होते. त्यांची स्वतःची काहीही कोणत्याही प्रकारची स्वतंत्र इच्छा ही मुळीच नव्हती, आणि आईच्या इच्छेमुळेच ते भावसमाधीतून आणि निर्विकल्प समाधीकडे त्यांचं मन ती झेप घेत होतं. आपण एक दुसऱ्या भाषेत जर याची चर्चा केली तर सगुण साकाराकडून तर निर्गुण निराकारकडे ते त्यांचं मन जात होतं. या संदर्भात भगवान श्रीरामकृष्ण स्वयं फार सुंदर एक उदाहरण देतात की भक्तांचा स्वभाव कसा असतो. भक्तांचा स्वभाव कसा असतो की मी आणि माझे ईश्वर, आपल्या इष्टाबरोबर ते खेळू इच्छित असतात. दर्शन स्पर्शन त्यांच्याबरोबर सगळी ते ज्याला म्हणतो की लीला करू इच्छित असतात. म्हणजे मी आणि माझा ईश्वर या भावनेने ते ईश्वराची भक्ती करू इच्छित असतात. रामप्रसादांनी तर या संदर्भात खूप सुंदर भजन लिहिलेलं आहे. रामप्रसाद हे पश्चिम बंगालचे एक भक्त कवी होते. ठाकूरांच्या बरेच आधी ते झालेले आहेत, आणि त्यांचा संदर्भ देत भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये म्हणतात की आम्ही चीनी खेते चाई चीनी होते चाई ना. म्हणजेच काय की मला साखर नाही व्हायचं आहे, पण मला साखरेचा आस्वाद घ्यायचा आहे. म्हणजेच काय की हे जे ठाकूरांचं मन सारखं सारखं निर्गुण निराकारकडे झेप घेत होतं. म्हणजेच काय की जगन्माता आणि मी हे पूर्ण म्हणजे एक
निर्गुण निराकारच्या रूपामध्ये स्वतःला स्थापित करून बघत होतं ठाकूरांचं मन. पण साधारण भक्तांचं मन, तुमचं माझं मन साधारणपणे काय आपण अपेक्षित करत असतो की मी आणि माझी जगन्माता, मी आणि माझे ठाकूर. म्हणजेच काय की जेव्हा एखादा मुलगा तो वेगळा आहे आणि साखर वेगळी आहे तेव्हाच तो साखरेचा आस्वाद घेऊ शकतो. पण जर तो मुलगाच साखर झाला तर तो आस्वाद कसं काय घेणार. तर पण भगवान श्रीरामकृष्णांचं मन हे इतकं ज्याला म्हणतो की इतकं कणखर होतं, याची चर्चा आपण मला वाटतं 2 वर्ग आधी केलेली आहे की आपण आपलं व्यक्तिमत्व सोडायला सहज तयार होत नसतो. मग ते व्यक्तिमत्व किती चांगलं असो की साधारण असो, पण भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये ती भीती नावाची गोष्ट बिलकुल कुठे दिसत नाही. मला स्मरणात आहे, मला वाटतं 2 किंवा 3 वर्ग आधी आपण याच्यावर चर्चा केलेली आहे की भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाला सोडण्याची म्हणजे पुढचं पाऊल टाकायचं आहे तर मागचं पाऊल उचलावं लागेल आणि त्याच्याकरता आपण किती चाचपडून पाऊल टाकतो आणि कितीही खात्री दिली तरी आपण पाऊल पुढे टाकत नाही, भीती वाटते आपल्याला. पण भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये पहा, रामायती साधू आले, रामायती, त्याच्यानंतर भैरवी ब्राह्मणी आल्या, त्याच्यानंतर तोतापुरी आता येणार. पण प्रत्येक वेळेस त्यांनी जेव्हा नवीन पाऊल उचललंय तर ते आधीचं सोडलं, त्याच्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारची भीती नाही वाटली. आणि विशेष करून जेव्हा ते निर्विकल्प समाधीमध्ये स्थित होतात तेव्हा त्या आपल्या जगन्मातेला सुद्धा निर्गुण निराकारच्या कक्षेत नेतात. हे आपण पुढच्या काही वर्गात बघणार आहोत. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे सगळं जे काही घडलं हे सगळी जगन्मातेची इच्छा आणि भगवान श्रीरामकृष्णांना हे बिलकुल पदोपदी जाणवत होतं त्या साधनेच्या शेवटच्या काळामध्ये की जगन्माता त्यांच्या शरीर आणि मनाला केंद्र करून एक अदृष्टपूर्व आणि एक अभिनव आदर्श घडून या लोककल्याणाकरता काहीतरी एक आदर्श स्थापित करत आहे. आणि हे जे लोककल्याणाची जबाबदारी ही आईची पण आहे आणि माझी पण आहे असा उल्लेख आपल्याला इथे वाचायला मिळतो. तर भगवान श्रीरामकृष्ण माझी आहे असं तर कधी म्हणायचे नाही. मग असं कसं यात उल्लेख केलेला आहे तर आईची इच्छा, आईची जबाबदारी तीच माझी जबाबदारी या अर्थाने ते वाक्य इथे लिहिलं गेलेलं आहे. मागच्या वेळेस इथपर्यंत आपण थांबलो होतो. आज जे पुढे जाऊया की भगवान श्रीरामकृष्णांचं मन भाव समाधी पासून जे भावातीत किंवा निर्गुण निराकार समाधीत जे झेप घेत होतं त्याला अजून एक कारण आहे आणि ते फार संयुक्तिक आहे. पहा, लक्ष द्या, थोडं टेक्निकल आहे पण आपण सोपं करून समजण्याचा प्रयत्न करूया की भगवान श्रीरामकृष्णांचं मन म्हणजे इतकी खटाटोप केली, ईश्वर प्राप्त झाले, मग आता पुन्हा ते निर्विकल्प निराकार समाधीची काय आवश्यकता होती. तर एक तर कारण आपण असं म्हणजे बघितलंच की आईची इच्छा. एक कारण अजून असं सांगू शकतो की आईचं ते रूप निर्गुण निराकार रूप कसं दिसतं. आता बघितलं तर निर्गुण निराकार काही रूप नसतं, पण आईचं निर्गुण निराकार त्या कक्षेमधून आई कशी दिसे हे आपण एक घेऊ शकतो. त्याचा उल्लेख इथे मिळत नाही, पण इथे एक दुसरं संयुक्तिक कारण असं दिसतंय. लीला प्रसंगकार ऋषीप्रवर शारदाजी महाराज सांगतात, काय सांगतात की भाव समाधी आणि भावातीत समाधी म्हणजे सगुण साकारची कक्षा आणि निर्गुण निराकारची कक्षा याच्यामध्ये संबंध कसा आहे. याच्यामध्ये संबंध जर आहे तर तो आहे कार्यकारण भावाचा. आणि ते कार्यकारण भाव काय आहे आपण ते थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करूया. ही एक वेदांताची परिभाषा आहे. लौकिक उदाहरण घेऊन आपण समजण्याचा प्रयत्न करूया की आता हा पहा, हा टेबल कशाने बनलेला आहे. लाकूड आणि लोखंड. म्हणजे लाकूड आणि लोखंड त्याला त्या सुताराने अशी सुंदर जुळवणी करून आणली की आपल्या नामरूपात्मक हा टेबल आपल्याला मिळाला. पण जरा याला खंडित केलं या टेबलला तर याचं मूळ स्वरूप काय आहे. लाकूड आणि लोखंड. आपल्याला काय हाती येईल. लोखंड वेगळं,
लाकूड वेगळं. बिलकुल तसंच हे जे असीम अनंत, हे जे ब्रह्मतत्वाचं आनंद आहे, हे जेव्हा या मायाच्या ससीम राज्यामध्ये येतं, सीमाबद्ध होतं, जेव्हा ते असीम असतं, भावातीत असतं, तेव्हा ते निर्गुण निराकार असतं. आणि जेव्हा ते या मायाच्या राज्यामध्ये सीमाबद्ध होतं, तेव्हा ते सगुण साकार असतं. आणि याच संदर्भामध्ये ठाकूरांचा प्रवास कसा होता की त्यांनी आधी सगुण साकारचे दर्शन केले आणि सगुण साकारच्या दर्शनाच्या टोक म्हणजे मधुर भाव, जो सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात उच्च आहे, त्याची अनुभूती घेतली. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते सगळे भावांना ओलांडून अजून काही स्थिती आहे का, आणि म्हणून ते निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार किंवा निर्विकल्प समाधीमध्ये त्यांचं मन स्थिर झालं. म्हणजेच काय की निर्गुण निराकार कार्यकारण भाव काय आहे, तर भाव समाधी किंवा सगुण साकार. आणि सगुण साकारचं हे काय कार्यकारण भाव, तर त्याचा कार्यकारण भाव आहे निर्गुण निराकार. तर त्याच्या पुढेच ते मन जाणार, मागे तर काही जाणार नाही. आणि म्हणूनच हे एक संयुक्तिक कारण आहे की कार्यकारणाच्या भावामुळे, म्हणजे शास्त्रा अनुयायी म्हणजे ज्याला म्हणतो की हे जे 5 भाव असतात, कोणते कोणते, शांतदासे, सख्य, वात्सल्य, आणि सगळ्यात शेवटी मधुर. मधुर भाव सगळ्यात कठीण, सगळ्यात पवित्र, आणि आपल्या इष्टाशी ते खूप जवळ होतं. पण त्याच्याही पलीकडे इष्टामध्ये मिसळून जाणे, म्हणजे मधुरभाव जरी आपल्या इष्टाच्या खूप 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 जवळ असतो, पण तरी कुठेतरी भक्त आणि भगवान यात अंतर असतो. कितीही जवळ गेलं मधुरभावामध्ये, पण हे जे अद्वैत भाव ज्याला म्हणतो की निर्गुण निराकार, त्याच्यामध्ये भक्त आणि भगवान यात कोणताही अंतर राहत नाही. आणि हेच उदाहरण ज्याला म्हणतो की एक उदाहरण घेऊया, पण थोडं पुढे घेऊया. पण एक संयुक्तिक कारण होतं. भगवान श्रीराम आपल्या लीला प्रसंगकार सांगतात की भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये ही जी एक क्रोनॉलॉजी ज्याला म्हणूया की एकानंतर एक ज्या काही गोष्टी घडून आलेल्या आहे, त्याला हे फार महत्व आहे. आणि म्हणूनच की भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये पहा, सगळ्यात आधी दास्यभाव बघायला मिळतं, त्याच्यानंतर वात्सल्य भाव बघायला मिळतं, आणि त्याच्यानंतर मधुर भाव बघायला मिळतं. म्हणजे प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती ते पुढे पुढे जात गेले आहेत. आणि मधुर भावचा टोक गाठल्यानंतर मग त्यांचं मन त्या निर्विकल्प समाधी किंवा निर्गुण निराकारकडे त्यांचं मन ते गेलेलं आहे. तर याला सुद्धा, या क्रमाला अतिशय एक मोठं महत्व आहे. त्याचा पुढचा एक अजून महत्वाचा मुद्दा घेऊया, आणि तो म्हणजे की आता साधना सुरू होत आहे, आणि साधना सुरू होण्याच्या आधी आगमन झालेलं आहे. कोणाचं? तोतापुरींचं. तोतापुरींचं आगमन आणि भैरवी ब्राह्मणींचं आगमन, हे दोघांचे जे आगमन आणि प्रथम संवाद हे अतिशय महत्वाचे. आणि त्याला घेऊन थोडा पण किस काढूया, कारण की त्यात काहीतरी फार म्हणजे बारकाव्य आहेत हे आपल्याला लक्षात येईल. तर तोतापुरींच्या संदर्भात सांगायचं म्हणजे की त्यांचा आश्रम पंजाबमध्ये आज सुद्धा विद्यमान आहे. पण त्याची काही फार ती अवस्था फार चांगली नाही. काही साधू अजूनही खूप चांगले प्रामाणिक साधू तिथे आहेत, साधना करत आहेत. पण एका काळी हे आश्रम खूप सुप्रसिद्ध होता. अजूनही सुप्रसिद्ध आहेत, त्याला काही म्हणजे खूप प्रसिद्ध नाही आहे. पण जे एक आध्यात्मिक वैभव त्यावेळेस होतं, तसं वैभव आता बघायला मिळत नाही. असो, तर हे जे तोतापुरी महाराज हे तिथले पंजाबचे आणि त्या पुरी संप्रदायाचे, आणि बऱ्याच वर्ष त्यांनी आपल्या त्या पंजाबच्या आश्रमात साधना केली. आणि नंतर मग अनेक वर्ष ते नर्मदा तीरी येऊन त्यांनी खूप खडतर साधना केली, आणि तिथे खडतर साधना करून त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. या गोष्टीची ग्वाही आजही नर्मदा तीरीचे अनेक पुरातन साधू
त्यांचे म्हणजे साधनेची, त्यांच्या विवेक, त्यांच्या वैराग्याची, त्यांच्या त्यागाची महिमा गात गात त्यांचे गोडवे गात असतात. हे आपल्याला ऐकायला आजही मिळत असतं. म्हणजे परंपरागत त्या गोष्टी ऐकायला मिळतात. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर म्हणजे ती एक अनुभूती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मनात यदृच्छा लाभ किंवा यदृच्छा तीर्थभ्रमण करावं अशा उद्दिष्टाने ते नर्मदा तीर सोडतात. आणि बरेच तीर्थ स्थानाचं दर्शन केल्यानंतर ते पुरुषोत्तम क्षेत्र म्हणजे जगन्नाथपुरी आणि गंगासागरला स्नान करावं अशा एक उद्दिष्टाने ते पूर्व दिशेकडे येतात. इथे एक प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ शकतो आणि लीला प्रसंगकाराने सुद्धा तो प्रश्न मांडलेला आहे की ब्रह्मज्ञानांना जे ब्रह्मज्ञानी असतात त्यांना या तीर्थयात्रेची आवश्यकता असते का? तर ही चर्चा करत असताना की साधनेच्या किंवा म्हणजे समाधीच्या वेळा सोडून त्यांचं मन जेव्हा सामान्य स्तरावरती असतं तरी सुद्धा ते चारी बाजूला काय बघत असतं? चारी बाजूला जर ते बघत असतं तर ते फक्त ब्रह्मतत्वच बघत असतं. आणि त्यातून काय होतं की पहा, आपण बघतो की ह्या ईश्वराची शक्ती संपूर्ण जग म्हणजे विश्वामध्ये एखाद्या व्यक्ती विशेषमध्ये जास्त असते, एखाद्या स्थान विशेषमध्ये जास्त असते, एखाद्या मंदिर विशेषमध्ये जास्त असते. म्हणून तर आपण तीर्थक्षेत्र त्यांना म्हणतो आणि म्हणूनच त्या तीर्थक्षेत्री दर्शन करायला आपण जात असतो. आणि बस त्याच एका ओढीने आपले तोतापुरीजी हे जगन्नाथपुरी म्हणजे पुरुषोत्तम क्षेत्र तिथे दर्शनाला जातात, गंगासागरमध्ये पवित्र स्नान करतात आणि येताना परत ते दक्षिणेश्वरी थांबतात. आता दक्षिणेश्वरी ते थांबतात आणि त्यांचा तो नियम होता की ते कधी पण कुठेही 3 दिवसापेक्षा जास्त थांबत नसे. पण आपल्या सगळ्यांना इतिहास माहितीच आहे की 3 दिवस न थांबणारे भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रेमापोटी 11 महिने जवळपास थांबले होते दक्षिणेश्वरी. ते पण पुढे येणारच आहे, पण हे त्यांचे जे ठळक असे नियम होते. आणि जेव्हा ते दक्षिणेश्वरी आले त्यांच्या बिलकुल काही गावी नव्हतं. त्यांना बिलकुल म्हणजे कोणत्या एका दिव्य प्रेरणेने ते तिथे आलेले आहेत हे त्यांना स्वतःला पण ठाऊक नव्हतं. का? कारण की जगन्माता त्यांच्या ज्ञानाला परिपूर्णता आणणार आहे. आता पहा, एका एक ठिकाणी त्यांना लीला प्रसंगकार म्हणतात आहे ब्रह्मज्ञानी, आणि इकडे दुसऱ्यांदा पुन्हा म्हणतात की त्यांच्या ज्ञानाला परिपूर्णता आणण्याकरता आणि जगन्मातेच्या लाडक्या बाळाला वेदांत शिकवण्याकरता जगन्मातेने त्यांना तिथे आणलं. आता मी हे लीला प्रसंगकार असं का म्हणतात आहे? कारण की दक्षिणेश्वरी येण्याचं काही प्रयोजनच नाही हो त्यांचं, कारण की ते शक्तीला मानत नव्हते. एखादी व्यक्ती शक्तीला मानतच नाही, देवीला मानतच नाही आणि दक्षिणेश्वर तर कशा करता प्रसिद्ध आहे? काली मातेच्या मंदिराकरता. आता नुसतं गंगा तीरी गंगाचं स्नान करायला तर येणार नाही, गंगा तर भरपूर पूर्ण भारतामध्ये पसरलेली आहे. पण इथे लक्षात येतं की हे एक जगन्मातेचं एक डिव्हाइन प्रोव्हिडन्स होतं, एक दिव्य लीला होती, म्हणूनच ते तिथे आले. म्हणजे या ज्या ही जी घटना घडलेली आहे की म्हणजे हे त्यांना आधी कळलंच नाही की या जगन्मातेच्या एका दिव्य एका प्लान निमित्त इथे तोतापुरींचं तिथे येणं झालेलं आहे. त्यांच्या ज्ञानामध्ये परिपूर्णता आणण्याकरता एक, आणि दुसरं जगन्मातेच्या लाडक्या बाळाला वेदांत शिकवण्याकरता त्यांचं तिथे येणं झालंय. हे त्यांना खूप नंतर उमगतं, पण आलं तेव्हा काहीच उमगत नाही, कारण की त्यांचं दक्षिणेश्वरी येण्याचं काही प्रयोजनच नाही. ते शक्ती स्थान आहे, शक्तीला ते मानतच नव्हते. निरपेक्ष ब्रह्माचे ते उपासक होते. मग तिथे जाऊन त्याचा काही उपयोगच काय होता? असो, याची अजून सखोल चर्चा थोडी पुढे करू आपण. आता दक्षिणेश्वरी तोतापुरींचं आगमन, तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण काय करत आहेत? तर ते घाट चढल्यानंतर, चांदणी घाट त्याला म्हणतात, आपल्यापैकी अनेक लोकांनी बघितलंय ते, आणि चढल्यावरती ते प्रशस्त अशी ओवरी म्हणूया, एक पटांगण म्हणूया, त्या पटांगणामध्ये भगवान श्रीरामकृष्ण अन्यमनस्क बसलेले आहेत. आणि हे
तोतापुरीजी एकदम ज्याला पंजाबी शरीर, हृष्टपुष्ट, उंच पुरे, जटाजूट, अंगावरती एक वस्त्र नाही, फक्त एक कमंडलू आणि ते हात ठेवण्याचं त्यांचं तो एक स्टँड सारखं असतं ते, आणि ते घेऊन उंच पुरे असे ते येत आहेत. आणि त्यांची दृष्टी अचानकपणे त्या सगळ्या गर्दीमध्ये एका व्यक्तीवरती पडते. आणि भगवान श्रीरामकृष्ण तेव्हा कसे होते, त्यांचा चेहरा तपाने, पावित्र्याने, त्यागाच्या शक्तीने, वैराग्याने, भक्तीने असा पूर्ण प्रज्वलित झालेला. आणि पहिल्या दृष्टीमध्येच, एकदम पहिल्या दृष्टीमध्येच तोतापुरीजींची जेव्हा त्यांची दृष्टी खेळली तर ती दृष्टी तिथे अडकून गेली पूर्णपणे. आणि एवढंच नाही, त्यांच्या प्राणाच्या प्राणामध्ये एकदम एक ज्याला म्हणतो की एक वीज सारखी चमकून गेली. आणि त्यांना हे लक्षात आलं की ही व्यक्ती अत्यंत विलक्षण आहे, ही व्यक्ती साधारण नाही, ही व्यक्ती साधारण नाही, अत्यंत विलक्षण आहे. आणि ज्याला म्हणतो की कोणत्याही, ज्याला म्हणतो की त्यांना हे लक्षात आलं की या व्यक्तीची पात्रता, या व्यक्तीचा अधिकार फार वेगळा आहे. आणि कोण जाणे कोणत्या एका आकर्षणाने ते पुढे येतात आणि जाऊन त्यांच्या मनात त्याच्या आधी एक प्रश्न निर्माण होतो की बंगाल शक्तीपूजेचं स्थान, तंत्रप्रधान ते क्षेत्र आहे, वेदांत वगैरे तिकडे कोणी करत नाही, वेदांताची साधनाही कोणी करत नाही. आणि या शक्तीप्रधान, या तंत्रप्रधान देशामध्ये वेदांताचा इतका सुयोग्य अधिकारी हा कसा काय आला? आता ब्रह्मज्ञानी होते, लक्षात तर आलं, कसा आला हे माहित नाही, पण दिसत आहे. म्हणून जाऊन थेट प्रश्न विचारतात की तुम्ही वेदांताचे सुयोग्य अधिकारी वाटत आहात, तुम्ही काय वेदांत साधना कराल? काही परिचय नाही, कुठे आधी भेट झाली नाही, काही पत्र पाठवलं गेलेलं नाही, काही नाही. आणि सगळं हे घडतंय कसं, बिलकुल थेट पहिल्या भेटीमध्ये एकदम. ते मी जो संवाद मी जसे तसा वाचू इच्छितो की तुम्ही उत्तम अधिकारी वाटत आहात, तुम्ही वेदांताची साधना कराल? बंधू भगिनींनो, आता मी थोडस मागे जाऊ इच्छितो भैरवी ब्राह्मणींकडे. भैरवी ब्राह्मणी जेव्हा आल्या, भगवान श्रीरामकृष्णांची त्यांची भेट झाली, तो प्रसंग थोडासा लक्षात घेऊया, थोडं कम्पेअर करूया आणि कीस काढूया. जेव्हा भैरवी ब्राह्मणी आल्या तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण आपल्या खोलीत होते, लक्षात असेल, आपल्याला स्मरणात असेल. आणि त्या आल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात आपल्या हृदयरामला की अरे जा, त्या चांदणी घाटवरती अशी अशी तुला भैरवी दिसेल आणि तिला सांग की मी तिला इथे बोलवलंय. त्यांना खूप आश्चर्य होतं हृदयरामला की कधी भगवान श्रीरामकृष्ण असे वागले नाही, स्त्रियांच्या बाबतीत तर कधीच वागले नाही. आणि त्यांनी विचारलं सुद्धा की तुमच्या बोलवण्यावरती ती स्त्री इथे का येईल? तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की तू जाऊन बोलवतं खरे. त्यांना माहिती होतं की जर ठाकूर हट्ट्याला पेटले तर सोडणार नाहीये, म्हणून हृदयराम ते म्हणतात ना, मरता क्या न करता गेले. आणि भैरवी ब्राह्मणीला म्हणतात की माझे मामा ईश्वर भक्त आहेत आणि ते आपल्याला भेट करू इच्छित आहेत. आता त्याला वाटलं की त्या काहीतरी म्हणतील तुझ्या मामाला भेटायला मी कशाला जाऊ, कोण आहे तुझा मामा असेल ईश्वर भक्त वगैरे, असं काही प्रकार झाला नाही. एकदम ज्याला म्हणतो की गाय आपल्या मालकाच्या पाठीपाठीमागे जावं संध्याकाळी, तशा त्या भैरवी ब्राह्मणी त्यांच्या खोलीत जातात. आणि त्यांचा पहिला संवाद लक्षात घ्या की बाबा तू इथे, आणि ते सुद्धा त्यांना आई म्हणून संबोधित करतात. मी हे मुद्दाम का सांगतोय बंधू भगिनींनो, त्याचं कारण असं की भैरवी ब्राह्मणी त्यांचं दुसरं वाक्य असं असतं की बाबा मला ईश्वरीय संकेत होता, मला माहित होतं की मला 3 लोकांना मार्गदर्शन करायचं आहे, त्यापैकी 2 मला पूर्व बंगालमध्ये भेटले आणि तिसरा गंगेकाठी भेटणार, पण तू इथे मला असं भेटशील हे मला म्हणजे एक अंदाज होता, पण इथे भेटशील हे माहीत नव्हतं. माझ्या म्हणण्याचा अर्थ काय की भैरवी ब्राह्मणीला त्यांच्या
आपण म्हणूया की अतिंद्रिय अनुभवामुळे हे माहीत होतं की त्यांना एका म्हणजे तिसऱ्या एका साधकाला मार्गदर्शन करायचंय. इथे आपण एक लक्षात घेऊया, भैरवी ब्राह्मणे अजून ब्रह्मज्ञानी नाही आहेत. आणि हेच मोठं आश्चर्य आहे की ठाकूर ब्रह्मज्ञानी आणि त्यांचे गुरु तेव्हा तरी त्या ब्रह्मज्ञानी नव्हत्या, स्पष्ट लिहिलेलं आहे. पण त्याच्या त्या अतिंद्रिय ज्ञानामुळे त्यांना हे माहीत होतं भैरवी ब्राह्मणीला की मला एका साधकाला असं मार्गदर्शन करायचंय. पण आता मजा काय, आता आपण जाऊया पुन्हा आपल्या तोतापुरीजींवरती. तोतापुरीजींचं त्यांना तर म्हणजे भैरवी ब्राह्मणीला माहित आहे की मला तिसऱ्याला मार्गदर्शन करायचंय, पण तोतापुरींच्या तर गावी पण नाही. मग त्यांना काय अतिंद्रिय काही असे अनुभव यायचे नाही का? पहा, साधारणपणे ब्रह्मज्ञानी जे असतात हे अतिंद्रिय अनुभव वगैरे याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्याच्याकडे एकदम बिलकुल जे म्हणतो की बिलकुल दुर्लक्ष करतात. त्यांना तसेच अनुभव झाले जरी असतील तरी त्याचा उल्लेख आपल्याला कुठे सापडत नाही. मी या दोन्ही घटना तुमच्या पुढे मुद्दाम का मांडत आहे हे सांगण्याकरता की भैरवी ब्राह्मणीला कुठेतरी हे माहीत होतं की मला अजून एकांना मार्गदर्शन करायचंय. पण इथे तोतापुरीजींना हे बिलकुल कुठे त्यांना गावी माहीत म्हणजे हे नाही की मला असं कोणाला तरी इथे मार्गदर्शन करायचंय. पण ते बघतात, आपल्या त्या दिव्य दृष्टीने बघतात की हा असा सुयोग्य अधिकारी वेदांताचा आणि हा तंत्रदेशमध्ये कुठून आला. आणि ते म्हणजे ज्याला म्हणतो ना की इतके प्रसन्न आणि इतके ज्याला म्हणतात की आनंदित होतात की संवादच सुरू होतो की तुम्ही वेदांताचे चांगले अधिकारी दिसत आहात आणि तुम्ही काय वेदांत साधना कराल. बंधू भगिनींनो, ही घटना पहिल्यांदाच घडली असं नाही. ही घटना पहिल्यांदाच घडलेली असं नाहीये. पहा, हे जे आध्यात्मिक महापुरुष असतात हे जेव्हा आपल्या एकट्या सुयोग्य अधिकारीला बघतात, त्याची पात्रता बघतात, तर त्याला किती देऊ, काय देऊ, आत्ताच्या आत्ता देऊ, इतकी त्यांना तो आनंद होत असतो. इतकं तो आनंद होत असतो. लौकिक जगामध्ये काय असतं की वडिलांनी खूप काही कमवलेलं आहे, मुलगा वयात आला तरी द्यायची काही फारशी इच्छा होत नाही, कारण की लौकिक गोष्ट दिल्याने कमी होते. पण पहा, अध्यात्माचं काय असतं की जेव्हा तोतापुरीजींना हे लक्षात येतं की इतका हा सुयोग्य अधिकारी आहे आणि ते बघून इतका आनंद होतो, अचानक लाभलेलं ते एक सुपात्र आणि याला काय देऊन काय नाही, आणि म्हणून नाव गाव पत्ता कोणती फॉर्मॅलिटी काही नाही आणि थेट प्रश्न करतात की तू वेदांताची साधना करशील का. हीच घटना भगवान श्रीरामकृष्ण, स्वामी विवेकानंद. दुसरी भेट लक्षात घ्या, किस काढणार आहोत आपण आज. दुसरी भेट लक्षात घ्या. आणि पहिली भेट झाली होती सुरेंद्रनाथ मित्रांच्या घरी, पण तिथे फक्त स्वामीजींनी फक्त 2 भजनं गायलेत आणि तू दक्षिणेश्वरी ये, त्यातून असं काही फार निष्पणे निघाला नाही. ती सगळ्यात पहिली भेट. मग दक्षिणेश्वरी जातात स्वामीजी म्हणजे नरेंद्रनाथ दत्त, आणि त्या भेटीत ते ओळखतात आणि फक्त एवढं म्हणतात की अरे इतकं उशीर यायला, मी तुला ओळखलंय की तू नररूपी नारायण आहे आणि लोकांचे पाप ताप हरण करण्याकरता तू आलेला आहे. तर त्याच्यावरती स्वामीजींनी हेच समजलं की काहीतरी गडबड झाली यांची असं वाटतंय वगैरे वगैरे. पण जेव्हा तू पुन्हा ये आणि एका विलक्षण आकर्षणाने स्वामी म्हणजे नरेंद्रनाथ दत्त जेव्हा पुन्हा जातात, दक्षिणेश्वरची दुसरी भेट किंवा स्वामीजी आणि ठाकूरांची तिसरी भेट, बरोबर. जेव्हा ती तिसरी भेट होते ते बघितल्यानंतर ठाकूरांना इतका आनंद आणि इतकं भरून येतं की त्याच वेळेस ते कोणतेही म्हणजे ती वर्णना आहे की काहीतरी तोंडाने काहीतरी गिटपिट करत येतात, आपल्या पायाने नरेंद्रनाथांना स्पर्श करतात आणि स्पर्श केल्यानंतर त्यांना तो अनुभव येतो की त्यांचं व्यक्तिमत्व जणू काही कोणीतरी हरवून चाललेलं आहे आणि ते तयार नसतात आणि घाबरून जातात आणि ओरडतात जोराने, तुम्ही माझं हे काय केलं, मला अजून आई वडील आहेत. ठाकूर खदून हसतात. एखाद्या लहान पोराने पोरकटपणा करावा आणि बापाने हसावं,
ते हास्य ते होतं. मी हे मुद्दाम सगळ्या लिंक का जोडू इच्छितो बंधू भगिनींनो, फक्त अधिकार शब्दाला घेऊन. हे स्ट्राईक केल्यानंतर ह्या गोष्टी इतक्या स्ट्राईक होतात की पहा, जगामध्ये किती म्हणजे समांतर घटना घडत असतात. तोतापुरींना एक सुयोग्य अधिकारी प्राप्त झाला आणि त्यांनी थेट प्रश्न विचारला की तू वेदांची साधना करशील का? तुझ्यासारखा आता योग्य अधिकारी दिसत नाही मला. कोणत्याही प्रस्तावना नाही, काही नाही, काही नाही. काय नावे, काय गावे, कोणत्या कुळात जन्म झाला, काही नाही. थेट प्रश्न. का? त्या चेहऱ्यावरती ते तेज, ते भक्ती, ते वैराग्य, ते त्याग, ते सगळं दिसून येत आहे. आणि मुख्य म्हणजे 11 वर्षाची ती खडतर तपस्या, त्याचं तेज चेहऱ्यावरती दिसून पडत आहे. इकडे भगवान श्रीरामकृष्णांनी ओळखलंय हे नररूपी नारायण आहे आणि लोकांच्या कल्याण करण्याकरता आलेले आहेत. आणि ते सुयोग्य अधिकारी ज्या सगळ्या धर्मस्थापनेकरता आलेले आहेत, ज्याची मी वाट बघत होतो, तो आलेला आहे. आणि आता याला किती लवकर देऊ सगळं, माझं हे सगळं आध्यात्मिक धन, आणि काय देऊ आणि काय नाही. आणि त्या एका उत्साहामध्ये भगवान श्रीरामकृष्ण स्पर्श करतात आणि ती घटना घडते. बंधू भगिनींनो, रामकृष्ण संघामध्ये अशा घटना अनेक, म्हणजे जर आपण बघितलं तर प्रेमानंदजी महाराज, शिवानंदजी महाराज, तुर्यानंदजी महाराज, ही पण जेव्हा जेव्हा ठाकूरांकडे आले, ठाकूरांचं जवळपास इतकी जरी नाही तरी हीच अवस्था की किती लवकर यांना देऊ. सुयोग्य अधिकारी दिसले रे दिसले. आणि एवढंच नाही, काही ग्रहस्थ भक्त सुद्धा होते. पूर्णचंद्र घोष बघा ना, आणि त्या पूर्णचंद्र घोषला बघण्याकरता त्याच्या शाळेच्या बाहेर भगवान श्रीरामकृष्ण उन्हात उभे राहायचे. काय पात्रता असेल, काय अधिकार असेल त्या मुलाचा, कल्पना करा. शहर येतात जेव्हा ऐकतो की ठाकूर स्वतः उभे आहेत शाळेच्या बाहेर, त्यांच्या बरोबर कोण उभे आहेत तर बलराम बसू आणि मास्तर महाशय. का? आता पूर्ण येईल आणि पूर्णाला आपल्या हाताने काहीतरी खाऊ घालेन. पूर्णाला खाऊ घालणं म्हणजे ईश्वराला खाऊ घालण्यासारखं. ठाकूरांचे वाक्य आहे ते. तर म्हणण्याचा अर्थ काय? ही पात्रता आणि अधिकार घेऊन जन्माला आलेले लोक असतात. तर अशा आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जर इतिहासाचं म्हणजे संशोधन केलं तर आपल्याला अशा अनेक घटना सापडतात की जेव्हा महापुरुषांना सुयोग्य अधिकारी सापडतो तेव्हा काय देव त्याला आणि काय नाही असं ते त्यांचं होऊन जातं. तर बिलकुल तीच गोष्ट इथे तोतापुरी आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या मध्ये होते की पहिलाच प्रश्न ते टाकतात की तुम्ही फार म्हणजे सुयोग्य अधिकारी दिसत आहात वेदांताचे, आणि तुम्ही काय वेदांत साधना कराल? आता अन्य मनस्क बसलेले भगवान श्रीरामकृष्ण भैरी ब्राह्मणीच्या संदर्भात ठाकूरांना हे ठाऊक होतं आणि ते म्हणतात खोलीत बसून हृदयरामला की जा, त्या आलेल्या आहेत, त्यांना घेऊन ये. पण इथे तसं काहीही घडत नाहीये. एक मोठं आश्चर्य आहे. पण जेव्हा ते म्हणतात की तुम्ही साधना कराल का, तर ते काय म्हणतात उत्तरासकट की काय करीन मी, काय करणार नाही हे मी काहीच जाणत नाही. माझी आई ते सारे जाणते, तिने आदेश दिल्यास करीन. हे पहा, 11 वर्षाची खडतर तपस्या केल्यानंतर आलेली ही टोकाची शरणागतीचा भाव आहे. टोकाची शरणागती. मी काय करणार किंवा मी काय करेन हे मी नक्की करत नाही. ही जी जगन्माता जे काही सांगेल तिचा आदेश झाल्यास मी तसं करेन. तर त्या तोतापुरीने वाटलं की याच्या घरामध्ये याची आई आहे, तर जा बाबा विचारून घे मग. कारण की म्हणजे इतका सुयोग्य अधिकारी दिसतोय आणि त्यांनी पण म्हणजे ज्याला म्हणतो की ठरवलंच की इतका चांगला सुयोग्य अधिकारी त्याला सोडायचा नाही आणि याला वेदांताची साधना याच्याकडनं करून घ्यायची आपण. आणि असं म्हटल्यानंतर लागलीच मग ते तोता म्हणतात तर मग जा, तुमच्या आईला याविषयी विचारून या, कारण मी येथे फार दिवस राहणार नाहीये. त्यांचा तो नियम होता की 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही. 3 दिवसापेक्षा जास्त राहायचे नाही. आणि
इतका सुयोग्य अधिकारी मिळाला आहे, म्हणजे त्यांनाही हा कॉन्फिडन्स होता की 3 दिवसात ही व्यक्ती निर्विकल्प समाधीला प्राप्त करेल. म्हणून ते असं म्हणतात आधीपासूनच की मी 3 दिवसापेक्षा जास्त राहणार नाहीये, तू तुझ्या आईला विचारून ये. आणि हे ज्याला म्हणतो की आदेश मिळाल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण जातात जगन्मातेकडे आणि हे सगळं तोतापुरी उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. ते अन्यमनस्क भावाविष्ट होऊन बाह्य संसाराचा काही म्हणजे जगाचं काहीही म्हणजे अर्धबाह्य अवस्था ज्याला म्हणतो, काही म्हणजे लक्ष नाही, आणि जाऊन त्या आईकडे जेव्हा म्हणजे जगन्मातेकडे जातात तर त्यांना आई म्हणजे जगन्मातेची दिव्य वाणी ऐकू येते की जा वेदांत शिक. या संन्याशांचं आगमन याच्या करताच झालेलं आहे. ही दिव्य वाणी त्यांना जेव्हा ऐकू येते तर आईने काय आदेश दिलाय हे जसंच्या तसं भगवान श्रीरामकृष्ण तोतापुरीजींना सांगतात. आता तोतापुरीजींना काय वाटतं, जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण मंदिरात जातात आणि त्यांना ती दिव्यवाणी ऐकू येते आणि त्याचं आई म्हणजे जगन्माता काय म्हणाली हे सांगतात, तर तेव्हा तोतापुरीजी ते हसतात. ते हसतात आणि ते विचार करतात की अरे आता तो विचार येणं खूप स्वाभाविक आहे, कारण की तोतापुरीजींच्या दृष्टीमध्ये शक्ती म्हणजे ही काय आहे, ही माया आहे, ही भ्रम आहे, तिला अस्तित्व नाही आहे. आणि हे काय खुळसटासारखं जाऊन तिला विचारलं आणि ती काय बोलली असेल का, कारण की ते पूर्णपणे शक्ती किंवा माया निरपेक्ष ब्रह्म याचीच त्यांनी साधना केलेली आहे. शक्तीला ते मानतच नव्हते, कोणत्याही प्रकारे मानत नव्हते. आता पहा, इथे एक इतकी जबरदस्त खेळी आहे आणि त्याच्यावरती विचार आपण केलाच पाहिजे. ते काय की एका बाजूला तोतापुरीजी हे बघून आश्चर्य करतायत की हा इतका उत्तम अधिकारी इथे आहे कसा, आणि जेव्हा त्या उत्तम अधिकारीला हे म्हणतात की तू वेदांत साधना करशील का, तर तो जात आहे कुठे, शक्तीकडे. आदिशक्ती मायाकडे जात आहे. कशा करता, परवानगी घेण्याकरता. कोणती परवानगी घेण्याकरता, आणि ती अद्वैत वेदांताची. म्हणजे इथेच एक केवढा मोठा एक संदेश, एक फार मोठी शिकवण आपल्या सर्वांना किंवा तोतापुरीजींना मिळते की ब्रह्मतत्व हे माया सापेक्ष आहे, निरपेक्ष नाही. पण तोतापुरीजी काय ब्रह्मामध्ये स्थित होते ना, ब्रह्मज्ञान प्राप्त केलेलं होतं. त्यांनी हाच विचार केला की अरे याला साधना तर करू दे, याच्या या सगळ्या खुळचट समजुती मी खोडून काढीन. बिलकुल त्यांना कॉन्फिडन्स होता. याच्या सगळ्या खोळचट समजुती आहे मायाच्या संदर्भामध्ये की हा जाऊन मंदिरामध्ये काय काहीतरी पीठ करून आला आणि मला म्हणतो की आईने मला आदेश दिलाय. पण हे सगळं त्याच्या सगळ्या खोळचट समजुती आहे. आणि जसं जसं साधनेमध्ये पुढे जाणार तेव्हा त्याच्या सगळ्या खोळचट समजुती मी दूर करीन. हा बिलकुल तोतापुरीजींना पूर्ण विश्वास होता. आणि इथे एक वाक्य फार सुंदर लिहितात लीला प्रसंगकार की आम्ही असं अंदाज करतो की त्यावेळेस तोतापुरीजींच्या चेहऱ्यावरती कीव आणि थट्टेचं हास्य नक्कीच आलं असेल. काय वाक्य आहे बघा. कीव कशाला, कारण की म्हणजे त्यांचा तो पूर्ण विश्वास आहे की फक्त स्वप्रयत्नानेच आपण ब्रह्म प्राप्त करू शकतो, शक्तीची काही आवश्यकता नाहीये. आणि हा म्हणजे इतका उत्तम अधिकारी असून याच्यामध्ये म्हणजे ही पोरकट समजूत कुठून आली की त्या जाऊन शक्तीला विचारायचं. शक्ती म्हणजे कोणती, ती माया. कोणती माया, जी जगाला प्रलोभनात टाकते, जिचं अस्तित्वच नाहीये. हे वेदांतवादी काय असतं बंधू भगिनींनो, हे फक्त कर्म फल प्रदाता म्हणजे ईश्वरावर त्याच्या पुढेच हे नतमस्तक होतात. शक्तीचं अस्तित्व नाही म्हणजे हाय असं मानणारे अनेक वेदांती अजूनही आहेत. आणि त्यामध्येच एक तोतापुरीजी होते. पण 11 महिने त्यांचं ज्ञान परिपूर्ण करताच त्या म्हणजे जगन्मातेने त्यांना तिथे आणलं होतं. तर
कर्मफल प्रदाता ईश्वरा व्यतिरिक्त कोणाचीही करुणा भाकायची नाही, कोणाचीही भक्ती करायची नाही, कोणाचीही श्रद्धा करायची नाही, आणि फक्त स्वप्रयत्नाने स्वच्या बळावरतीच त्या ब्रह्मतत्वाचं साक्षात करून घ्यायचं. आणि हीच म्हणजे त्यांनी तसं केलं होतं आपल्या जीवनामध्ये, आणि म्हणून त्याच्यात त्यांचा पूर्ण विश्वास होता. आणि मग ते येऊन सांगतात भगवान श्रीरामकृष्ण आईचा आदेश. तर त्यांच्याशी ऐकल्यानंतर ते म्हणतात की मग जर तुम्हाला म्हणजे आपल्याला वेदांत साधना करायची आहे तर संन्यास घ्यावा लागेल. संन्यासाशिवाय वेदांत साधना होणार नाही. आता असं म्हटल्यानंतर लागलीच भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की ठीक आहे, आपण संन्यास घेण्याकरता म्हणत आहात, पण मी संन्यास घेईन, पण मी गुप्त रूपाने घेईन. माझी वृद्धा आई आहे आणि मी संन्यास घेतला तर तिला त्रास होईल आणि तिला त्रास नको, म्हणून मी गुप्त रूपाने घेईन. असं म्हटल्यावर तोतापुरीजी त्याला लागलीच परवानगी देतात, पण त्यात काही दोष नाही आहे. पण इथे आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो आणि तो झालाच पाहिजे. चंद्रामणी देवी या काही साधारण स्त्री नव्हत्या. भगवान श्रीरामकृष्ण पण एक काही साधारण मुलगा नव्हते. तर मग त्यांना अशा पद्धतीने त्यांना असं का वाटलं की त्यांच्या संन्यास घेतल्याने आईला दुःख होईल किंवा आईला कष्ट होईल? तर त्याचं कारण असं की आईला दुःख होईल म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येक स्त्रीमध्ये त्या जगन्मातेला बघत होते. स्वतःच्या आईमध्ये सुद्धा त्या जगन्मातेला बघत होते आणि त्या जगन्मातेला कोणत्याही प्रकारचं ते त्रास देऊ इच्छित नव्हते, आणि म्हणून त्यांनी तसं म्हटलं. आणि म्हणून त्यांनी तोतापुरीजींना विनंती केली की मी गुप्तपणे संन्यास घेईन. आणि संन्यास घेणं वेदांताकरता जरुरी का असतं तर त्याचं एक शास्त्रोक्त कारण असं असतं की पहा, अध्यात्म म्हणजे काय असतं की आपले जुने संस्कार टाकणे आणि नवीन संस्कार घेऊन पुढे पुढे जाणे. तर संन्यास घेणं म्हणजे कसं असतं की तिथे शिखासूत्र याचा त्याग करावा लागतो. शिखासूत्राचा त्याग करावा लागतो म्हणजे शिखा म्हणजे पण शेंडी ज्याला म्हणतो, आणि सूत्र म्हणजे जानवं. म्हणजे काय की हे सगळे कसं आहे की अंगावरती जानवं असलं, शेंडी असली म्हणजे एखाद्या मी विशिष्ट कुळात माझा जन्म झालेला आहे याची सतत आठवण होत असते, आणि याची तर आठवण होत असेल तर मग ती प्रगती होत नाही, कारण की सगळे संस्कार टाकायचे आहेत. संस्कार कितीही जरी चांगले असले बंधू भगिनींनो लक्षात घ्या, संस्कार कितीही चांगले असले तरी ते आपल्याला बंधनकारक आहेत, आणि ते टाकलेच की मागचा पाऊल उचलल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून ते संन्यास म्हणजे काय? समपूर्वक न्यास, जाणीवपूर्वक विवेकपूर्वक सगळ्या प्रकारच्या लौकिक आणि स्वार्थ कर्माचा त्याग, सगळ्या प्रकारच्या संस्काराचा त्याग. मग संस्काराचा त्यागच जर केला तर शरीर कसं राहणार? तर ते सात्विकतेतून ते संन्यास राहणार. जेव्हा मन सात्विक होईल तेव्हा ते संन्यास म्हणजे त्या संन्यासाची परिपुष्टी होईल. असो, तर तेव्हा तोतापुरीजी राजी होतात की ठीक आहे, आपण जर तुम्हाला तुमचं असं म्हणणं आहे तर आपण नक्कीच हे सगळ्या गोष्टी गुप्त रूपाने करणार आहोत असं त्याला ते वचन देतात. आणि संन्यासाच्या आधी अजून एक विधी करायची असते बंधू भगिनींनो, आणि ती म्हणजे स्वतःचं श्राद्ध. श्राद्धाच्या संदर्भात थोडी चर्चा करून मग तिथे आपण थांबूया, वेळ होत आलेली आहे. मग पुढच्या वर्गामध्ये ते म्हणजे त्या संन्यासाची पूर्ण विधी आणि त्याचे काही मंत्रांचे मराठी अर्थ पण दिलेले आहेत, त्याची पण चर्चा पण करूया आपण. श्राद्ध का केलं जातं हे सांगण्याच्या आधी भगवान श्रीरामकृष्णांच्या चारित्र्याचं एक जबरदस्त वैशिष्ट्य जे मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो, लीला प्रसंगारानेच ते मांडलेलं आहे. आणि ते म्हणजे की भगवान श्रीरामकृष्णांचं एक वैशिष्ट्य होतं की जेव्हा जेव्हा त्यांनी ज्या ज्या गुरूंना
स्वीकार केलंय गुरु रूपाने, तेव्हा तेव्हा त्यांनी त्या गुरूंना संपूर्णपणे शरणागती पत्करली आहे. हा हे खूप मोठा गुण आहे बरं, खूप मोठा गुण आहे. आणि म्हणून पहा, टप्प्याटप्प्याने त्यांनी प्रत्येक साधना सहजरित्या पार करली. जेव्हा त्यांनी भैरवी ब्राह्मणी पहिल्यांदा आल्या आणि त्यांनी 64 तंत्राची साधना केली. भैरवी ब्राह्मणींनी जे जे म्हटलं, किती क्रिया तर इतक्या किळसवाण्या होत्या, किती भयावह होत्या, पण सगळ्या गोष्टी मूकपणे त्यांनी पार पाडल्या. एका क्रियेमध्ये तर त्यांनी प्रार्थना केली की आई तू हे काय करून घेतोय माझ्याकडनं, पण ती क्रिया त्यांनी सहजरित्या पार पाडली. म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा जेव्हा त्यांनी एखाद्या गुरूंना वरण केलं तर संपूर्णपणे त्यांना शरणागत होऊन त्यांचं पूर्णपणे ऐकलं. त्याच्यानंतर आले रामायती साधू, वात्सल्य भाव. त्याच्यानंतर आता आपले आले तोतापुरीजी, आणि ते म्हणतात की तुला संन्यास घ्यावा लागेल, शिखासूत्र त्याग करावा लागेल, श्राद्ध करावं लागेल. तयार झाले. फक्त एकच छोटी अट टाकली की मी सगळं गुप्त रूपाने करणार आहे. तर हे एक ज्याला म्हणतो ना की एक अत्यंत ज्याला म्हणतो की फार मोठा गुण जे भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात बघायला मिळतो, की जेव्हा जेव्हा त्यांनी ज्या ज्या गुरूंना वरण केलेलं आहे त्यांच्या पूर्णपणे त्यांचं जे काही आज्ञा असेल ते पूर्ण शिरोधार्य केलेली. श्राद्धाच्या संदर्भात जर चर्चा करायची की म्हणजे आधी हे बघूया श्राद्ध म्हणजे काय असतं. तर श्राद्ध म्हणजे श्रद्धापूर्वक केलं गेलेलं कार्य. श्रद्धापूर्वक केले गेलेलं कार्य म्हणजेच श्राद्ध. आणि विशेष करून हे पितरांप्रती केलं जातं. म्हणजे ज्या वंशामध्ये ज्या कुळात आपला जन्म झालेला असतो त्या कुळातले जे ज्याला म्हणतो की दिवंगत असतात त्यांच्याप्रती आपली श्रद्धा, भक्ती, प्रेम, सन्मान, हे म्हणजे सन्मान म्हणून कृतज्ञता विशेष करून म्हणून त्यांना ते पिंडदान केलं जातं. आणि हे खूप श्रद्धापूर्वक केलं पाहिजे बरं. लोक याचे खूप घेऊन फाटे फोडतात की दिसत तर नाही आपल्याला. अरे दिसत जरी नसलं तरी त्या गोष्टीचा अर्थ काय आहे? श्राद्ध, श्रद्धापूर्वक ते केलं पाहिजे. कल्पना करा आपल्याकडे कोणी आलं, कोणी गेस्ट आलं आणि आपण त्यांची आवभगत केली, त्यांचं स्वागत केलं आणि त्यात काही फारसा सन्मान आपण दाखवत नाही आहे, आपली श्रद्धा दाखवत नाही आहे, त्यांना किती वाईट वाटेल. बिलकुल तसंच हे जे आपल्या वंशात आपण जन्माला आलेलो असतो त्यांच्याप्रती आपलं सन्मान, आपले प्रेम, आपली कृतज्ञता ही ते व्यक्त करायची असते. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी सुद्धा आपल्या आईचं श्राद्ध करण्याचा प्रयत्न केला पण ते करू शकले नाही. हे लक्षात घ्या की ते तर्पण करायला गेले होते गंगेमध्ये आणि ज्याला म्हणतो की ठाकूरांची जी आध्यात्मिक स्थिती होती ती होती कर्मगलित. त्यांचे कर्म गळून पडले होते म्हणून त्यांच्या हातावरती पाणी टिकू शकलं नाही आणि म्हणून ते तर्पण करू शकले नाही. आता हे ठाकूरांची स्थिती आहे पण ठाकूरांनी श्राद्ध या गोष्टीला, या विधीला मान्यता दिलेली आहे. असो, पण आता संन्यासी लोक श्राद्ध का करतात? त्याचे 2-3 कारण आहेत. संन्यास म्हणजे काय आपण आता चर्चा केली की समपूर्वक न्यास म्हणजे जाणीवपूर्वक, विवेकपूर्वक, लौकिक आणि स्वार्थाकरता, स्वतःकरता सगळे कार्य सोडून मी यापुढे जे काही करीन ईश्वर केंद्रित किंवा ईश्वर प्राप्ती करताच कार्य करीन, जाणीवपूर्वक, त्याला म्हणतात संन्यास. आणि श्राद्ध कर्म म्हणजे कसं असतं? हे लौकिक कर्म आहे की माझ्या देहपात झाल्यानंतर मला विष्णूंच्या चरणी जागा मिळो. तर आता परिवाराशी संबंध तुटलेला आहे, मग या संन्यासाकरता करणार कोण श्राद्ध? म्हणून ती शास्त्रोक्त विधी आहे की संन्यासी लोक स्वतः करता श्राद्ध करतात. हे एक कारण झालं. दुसरं कारण, संन्यासीच्या जीवनाचं उद्दिष्ट काय असतो? ईश्वर प्राप्ती. आणि त्याच्या जीवनात पूर्ण वैराग्य असलं पाहिजे.
म्हणून हे श्राद्ध करतो म्हणजे काय, की हे जे जितक्या प्रकारचे एक 7 लोक असतात, म्हणजे 7 लोक म्हणजे आपण म्हणतो की स्वर्ग, पितृलोक, याच्या म्हणजे हे सगळे म्हणजे जे लोक पुण्यकर्म करतात, चांगले कर्म करतात आणि त्या पुण्यकर्माचा उपभोग घेऊ इच्छित असतात, तर ते भोग कुठे घेतात, तर हे जे म्हणजे ते जे 7 लोक आहेत, मी त्यांचे नाव तुमच्या पुढे मी वाचतो. ते 7 लोक म्हणजे भू भुव स्व, त्याच्यानंतर महाजन तप सत्य, म्हणजे जितके जास्त पुण्य, तर म्हणजे मृत्यूनंतर ते पुण्य खर्च करणारी आत्मा तितके वरती जातात आणि तितके सुख भोग भोगतात आणि पुण्य संपलं की पुन्हा जन्म घेतात. पण संन्याशाला पुनर्जन्म नको असतो. रामकृष्ण संघाच्या भक्तांना सुद्धा पुनर्जन्म नको आहे, म्हणून ते ठाकूरांकडे आलेले आहेत. म्हणून ज्यांची दीक्षा रामकृष्ण संघाकडून झालेली आहे, आपल्या सर्वांना स्मरणात असेल की आपण जप करतो आणि जप केल्यानंतर काय म्हणतो, श्रीराम कृष्णार्पणमस्तु. सेवा कार्य करतो, काय म्हणतो, श्रीराम कृष्णार्पणमस्तु, की यातून जे काही पुण्यकर्म जमा झाले असतील ठाकूर, ते आम्हाला नकोय, हे सगळे तुझ्या चरणी अर्पण, आम्हाला तुझ्या चरणी शुद्ध भक्ती दे. पहा, हा मार्ग आहे मोक्षाचा. तर संन्याशीला पण मोक्ष पाहिजे, म्हणून तो त्या विधीच्या माध्यमातून सगळ्या प्रकारचे आपले भोगाची इच्छा, भोगाचे अधिकार हे नेहमी करता सोडतो आणि ते श्राद्धाच्या विधीच्या माध्यमातून फक्त एवढंच की मला ईश्वरच प्राप्त करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यानंतर मी कोणतेही लौकिक कार्य करणार नाही. लोकांच्या दृष्टीने आम्ही लौकिक कार्य करतो, हॉस्पिटल चालवतो, युनिव्हर्सिटी चालवतो, रिलीफ करतो, बरंच काय काय करतो, पण ते त्यातून काय की हे सगळे ठाकूर तुझं काम, तुलाच याचे फळ अर्पण. आम्हाला काय पाहिजे, तुझ्या चरणी भक्ती पाहिजे किंवा मोक्ष पाहिजे, यात काहीही दोष नाही. आणि फक्त रामकृष्ण मठाचे संन्याशीच नव्हे, तर तुम्ही सर्व भक्त लोक जे रामकृष्ण संघाचे दीक्षित आहेत, जे या तत्वज्ञानाशी जोडलेले आहेत, ते सर्वांचा सुद्धा हाच भाव असतो की ठाकूर तुझं कार्य आम्ही करतोय, पण याचे सगळे फळ तुला अर्पण. मग ते सेवा कार्य असो की जप असो, आम्हाला काय पाहिजे, तुझ्या चरणी भक्ती आणि मोक्ष, यात काही दोष नाही. तर हे 2 कारण आहे की संन्याशी लोक म्हणजे संन्यास घेण्याच्या आधी श्राद्ध कर्म का करतात. त्याच्या पुढचे सगळे मंत्र आणि ती विधी आहे, मोठी इंटरेस्टिंग आहे. एक वर्गात पूर्ण ते करण्याचा त्याला प्रयत्न करूया, कारण की ते मंत्रचे अर्थ खूप सुंदर दिलेले आहेत आणि त्याचा काय काय अर्थ आहे ते बघूया. आणि त्याच्यानंतर कसं भगवान श्रीरामकृष्णांचं मन हे म्हणजे निर्विकल्प समाधीमध्ये स्थित झालं आणि स्थित होण्याच्या आधी कसं सारखं सारखं त्यांच्या मनात आई ही सारखी सारखी येत होती आणि त्या आईला घालवण्याकरता त्यांनी काय केलं, हे सगळं आपण येणाऱ्या पुढच्या वर्गात बघण्याचा प्रयत्न करूया. आज ठरलेली वेळ संपलेली आहे, जास्तच झालेली आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या बुधवारी वर्ग घेण्याचा प्रयत्न करूया. आज इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.